जय जिजाऊ. आज 1 जानेवारी 2026 नववर्ष. आपल्या सर्वांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुख, समृद्धीचं, आनंदाचं आणि विशेषतः आरोग्यदायी जावं हीच विधात्याकडे विनम्र प्रार्थना. भावांनो आणि बहिणींनो, 2025ला आपण निरोप दिला आणि 2026चं आपण मोठ्या हर्ष उल्हासात स्वागत केलं. 2025च्या चांगल्या आठवणी सोबत घेऊन काही अप्रिय आणि काही अडचणीच्या बाबी ह्या विसरून आपण 2026मध्ये पुढे जाऊया. जीवनामध्ये प्रश्न असतात, अडचणी असतात, आव्हानही असतात. पण त्या आव्हानाला आपण घाबरलो तर आपण आपल्या जीवनात यशस्वी मार्गक्रमण करू शकणार नाही. जर त्या आव्हानाला आपण ताकदीने सामोरं गेलो तर नक्कीच ते आव्हान पार पाडू आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू. आणि जर जीवनात प्रश्न, अडचणी, समस्या आणि आव्हानं नसतील तर त्या जीवनाची मजाच काय. एक फार सुंदर शेर आहे. वो पथ क्या पथ की कुशलता क्या, वो पथ क्या पथ की कुशलता क्या, जिस पथ में बिखरे शूल न हो. या विक्कीधारी परीक्षा क्या, जब धाराए प्रतिकूल न हो. मुझे पामाल रस्तों का सफ़र अच्छा नहीं लगता, जिधर जाती है भीड़ उधर जाना अच्छा नहीं लगता. संकटातून मार्ग काढत आपण पुढे गेलं पाहिजे. आपल्या ज्ञान, कौशल्य, सत्ता, संपत्ती, पद, प्रतिष्ठेचा उपयोग समाजातल्या उपेक्षित, वंचित, शोषित घटकांना झाला पाहिजे हाही आपण विचार केला पाहिजे. बऱ्याचदा बरेच लोक यशस्वी होण्यासाठी जीवतोड मेहनत घेतात. प्रत्येकाला यशस्वी व्हायचं आहे, पण यशस्वी कोण? ज्याच्याकडं खूप संपत्ती आहे, धन द्रव्य आहे, तो यशस्वी का नाही? ज्याच्याकडे मानाची आणि प्रतिष्ठेची मोठी मोठी पदे आहेत, तो यशस्वी का नाही? जो खूप प्रसिद्ध आहे, तो यशस्वी का नाही? तर यशस्वी माणूस ज्याला म्हटलं जातं की ज्याच्यामुळे इतर कोणाच्या तरी जीवनात 4 घास सुखाचे, समृद्धीचे, आनंदाचे आहे. आणि जेव्हा तो व्यक्ती अडचणीत आहे, जेव्हा तो संकटात आहे, तेव्हा त्याने पहिली हाक तुम्हालाच मारली पाहिजे एवढा विश्वास जर तुम्ही त्याला दिला तर तुम्ही बेशक समजा की तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी झाला. भावांनो, आज नव्या वर्षाचं स्वागत करत असताना, नवीन वर्षामध्ये पदार्पण करत असताना आपण या गोष्टीचा विचार करावा. संत तुकाराम महाराजांच्या भाषेत एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंत. आपण सारेजण एक होऊया आणि वैयक्तिक उन्नतीसाठी, कुटुंबाच्या उन्नतीसाठी, समाजाच्या उन्नतीसाठी आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठी काम करूया. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. पुनश्च आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.